नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला सुरू असावा. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी या युट्यूब चॅनलवरती. फ्रेंड्स, आपण जॉग्राफी ऑप्शनल लेक्चर सिरीज ऑलरेडी सुरू केलेली आहे वैकल्पिक विषयाची, बोथ मराठी आणि इंग्लिशमध्ये. त्यामध्ये आपण भूरूपशास्त्रामधला, त्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी असे म्हणतो, त्याच्यामधला फर्स्ट जो पार्ट आहे ज्याला आपण टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो, याचे लेक्चर्स बघितले. राईट. सो मित्रांनो, मागचं जे लेक्चर होतं आपलं टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीचं, ते होतं इंटेरियर ऑफ द अर्थ बद्दल. इंटेरियर ऑफ द अर्थ, राईट. सो याच्यामध्ये आपण काय बघितलं? याच्यामध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग बघितले, की पृथ्वीमध्ये क्रस्ट कसा बनतो, ज्याला आपण कवच म्हणतो. मग प्रवारण कसं बनतं, ज्याला आपण मॅन्टल असे म्हणतो, किंवा जो कोरचा पार्ट आहे गाभा, तो कसा बनतो, त्या गोष्टी आपण बघितल्या. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण खूप महत्वाच्या कॉन्सेप्ट ह्या पार्टमध्ये बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण लिथोस्फिअर कशाला म्हणतो आपण, ज्याला शिलावरण असे म्हणतात, आणि ऍस्थिनोस्फिअर हा कसा तयार होतो आणि याच्या प्रॉपर्टीज काय, राईट, ज्याला आपण दुर्बलावरण असे म्हणतो. राईट, ठीक आहे. सो ह्या कॉन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. आणि ह्याच्या बेसिक कॉन्सेप्ट डिस्कस करण्याचं रिझन काय होतं मित्रांनो, हे आपल्याला ज्या पुढच्या येणाऱ्या थेरीज आहे त्या आपल्याला स्टडी करायच्या आहे. राईट. सो जॉग्राफी जर तुम्ही बघितलं, ऑप्शनलचा सिलेबस हा खूप प्रॉपर सिलेबस दिलेला आहे, सिस्टमॅटिक सिलेबस आपला आयोगाने दिलेला दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहे. राईट. ओके. सो कारण की ह्या ऑप्शनलमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला दिसतात सिलेबसच्या. जर तुम्हाला मागच्या कॉन्सेप्ट समजल्या तरच तुम्हाला पुढच्या थिअरीचा जो पार्ट आहे मित्रांनो, तो समजेल. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ऍस्थिनोस्फेअर बद्दल माहित असेल तर तुम्हाला पुढे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, जे आज आपण बघणार आहोत, वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत, किंवा पुढची आर्थर होमची जी कन्व्हेक्शनल करंट थिअरी आहे, किंवा याच्या पुढची जी हॅरी हेचची सी फ्लोअर स्प्रेडिंग थिअरी, किंवा प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी, या सगळ्या थिअरींच्या कॉन्सेप्ट मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. राईट. ठीक आहे. सो चला तर मग आज आपण वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत काय आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करू. ओके. सो आपण लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. अच्छा. ओके. सो बघा, हा वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत आहे काय, राईट. याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी असे म्हणतो. काय म्हणतो, जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बघता त्याला, याला आपण कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी असे म्हणतो. राईट. ओके. आता जर हा वर्ड बघितला तुम्ही, कॉन्टिनेंटल, कॉन्टिनेंट म्हणजे काय, खूप मोठे लँड मासेस. आपला आज जे कॉन्टिनेंट दिसतात, फॉर एक्झाम्पल, युरोप इज देअर, एशिया इज देअर, नॉर्थ अमेरिका इज देअर, साऊथ अमेरिका इज देअर, राईट. हे खूप मोठमोठाले कॉन्टिनेंट्स आहेत मित्रांनो. राईट. म्हणजे ऍक्च्युली काय, हे लिथोस्फिअरचा पार्ट आहे. आपण जे लिथोस्फिअर बघितलं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, की ज्याच्यामध्ये क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टलचा पार्ट आहे, दोघांचं बनून आपल्याला लिथोस्फिअर बनताना दिसतं, ज्याला आपण शिलावरण असे म्हणतो. राईट. सो मोठमोठे लिथोस्फिअर जे असतात, राईट, त्याचे काय म्हणतात, भूखंड बनतात, त्याला आपण कॉन्टिनेंट असे म्हणतो. राईट. सो वेगनरनी काय सांगितलं, की हे जे कॉन्टिनेंट्स आहे, हे काय करतात, ड्रिफ्ट करतात. ड्रिफ्ट करतात म्हणजे काय, मूव्ह करतात. राईट. म्हणजे ते एका जागेवर नाहीये, ते मूव्ह करतात, ड्रिफ्ट झाले. आणि ड्रिफ्ट झाल्यामुळे काय झाले, आज जे आपल्याला कंडिशन दिसते कॉन्टिनेंटची, म्हणजे जर तुम्ही या डाव्या बाजूला बघितलं, जनरली आपण मॅप जसा बघतो, तर उत्तरेला आपल्याला काय दिसेल, नॉर्थ अमेरिकेला दिसेल, राईट. साऊथला आपल्याला साऊथ अमेरिका दिसेल, इकडे आपल्याला आफ्रिका दिसेल, राईट, युरोपचा पार्ट, एशियाचा पार्ट, मग आपला इंडियन सबकॉन्टिनेंटचा रिजन आणि ऑस्ट्रेलियाचा पार्ट. राईट. सो अशा आपल्याला भूखंड दिसतात वेगवेगळे टाईपचे. ओके. ठीक आहे. सो वेगनरचं हा जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे, याची बेसिक आयडिया काय मित्रांनो, की जे कॉन्टिनेंट होते ते काय झाले, ड्रिफ्ट झाले. ड्रिफ्ट म्हणजे काय, मूव्ह झाले, सरकले, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. राईट. ठीक आहे. आणि याची जर थोडी पार्श्वभूमी आपण बघितली, अल्फ्रेड वेगनरची, हा खूप महत्वाचा व्यक्ती आहे मित्रांनो जिओमॉर्फॉलॉजीमध्ये. जिओमॉर्फॉलॉजी इज इनकम्प्लीट विदाऊट अल्फ्रेड वेगनर. राईट. याला आपण एका दृष्टीने फादर पण म्हणू शकतो जिओमॉर्फॉलॉजीचा. राईट. की म्हणजे सुरुवात तिथून झाली. जर भूखंड वहन सिद्धांत आला नसता वेगनरचा, राईट, तर पुढचे जे सिद्धांत आपल्याला पाहायला भेटतात, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत, ज्याचा पाया हा इटसेल्फ काय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे, ती आली नसती. आणि जर प्लेट टेक्टॉनिक्स थेरी आली नसती तर आपल्याला समजलंच नसतं की हे माउंटन्स कसे बनतात, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, अर्थक्वेक कसे येतात, राईट, हे अर्थवरती वेगवेगळे स्ट्रक्चर, लँडफॉर्म कसे बनतात, या गोष्टी आपल्याला समजल्या नसत्या. राईट. ठीक आहे. सो हा सिद्धांत परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यावरती खूप जास्त वेळेस युपीएससी
मुख्य परीक्षेला जॉग्राफी ऑप्शनमध्ये आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. आपण ते शेवटच्या पॉईंटमध्ये या लेक्चरच्या लास्टला डिस्कस करणार आहोत. राईट, ठीक आहे. सो बघा, अल्फ्रेड वेगनर हा कोण होता? एक जर्मन हवामान शास्त्रज्ञ होता. हा कोण होता? एक जर्मन क्लायमॅटॉलॉजिस्ट. त्यांनी काय केलं, एक इयर 1912 मध्ये त्यांनी खंड व महासागर यांची निर्मिती, वितरण व भूखंड वहनासंबंधी काय केले, एक संकल्पना जगाच्या समोर मांडली. बघा, अल्फ्रेड वेगनर काय आला, एक अचानक उठला, ठीक आहे, म्हणजे रात्री झोपेतून उठला आणि अचानक आला 1912ला आणि सांगतोय लोकांना की खंड महासागर यांची निर्मिती कशी होते, त्याचं वितरण कसं होतं, मग भूखंड वहनासंबंधी त्यांनी काय केलं, नवीन संकल्पना मांडली. राईट, जगासमोर. बट ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो काय झालं की 1912 मध्ये त्यांनी फक्त एक संकल्पना मांडली होती. बट 1915ला काय झालं, वेगनरनी काय केलं, 1915 त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स, आउटलाइनिंग दी थिअरी इन द इयर 1950. त्यांनी आपली थिअरी 1915 मध्ये काय केले, आउटलाईन केली. राईट, त्याला आपण खंड आणि महासागराची उत्पत्ती असे म्हणतो त्या पुस्तकाला. ओके, सो म्हणजे 2 इयर याच्यामध्ये आहे. 1912 पण महत्वाचं इयर आहे आणि 1915 पण महत्वाचं इयर आहे. राईट, ठीक आहे. सो ही आपण पार्श्वभूमी बघतोय फक्त कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीची, ज्याला आपण वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत असे म्हणतो. राईट, ठीक आहे. तर पुढे बघा, वेगनरची ही जी संकल्पना होती, पुढे वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत म्हणून काय झाली, महत्व त्याला प्राप्त झालं. की अगोदर त्यांनी फक्त संकल्पना मांडली की जे खंड आहे याची निर्मिती कशी झाली, त्याचं वितरण कसं झालं. राईट, मग भूखंड वहनासंबंधी काय काय नवीन नवीन संकल्पना आहे याच्याबद्दल त्यांनी काय केलं होतं सुरुवातीला एक एक संकल्पना मांडली आणि नंतर हीच संकल्पना पुढे कशामध्ये कन्वर्ट झाली, त्याला आपण काय म्हणतो, सिद्धांत थिअरीमध्ये कन्वर्ट झाली. राईट, ठीक आहे. जर आपण फर्स्ट वर्ल्ड वॉर बघितलं मित्रांनो, फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये, हा सिद्धांत जो प्रकाशित झाला होता ना, तो जर्मन भाषेत झाला होता. राईट, आणि त्यामुळे हा सिद्धांत लोकांपर्यंत पोहोचला नाही. तर जगामध्ये आता जर्मन भाषा खूप कमी लोकांना येते, म्हणजे जर्मनीपुरती किंवा आजूबाजूच्या भागापुरती मर्यादित असेल. राईट, म्हणजे लोकांना समजलंच नाही की हा वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत काय, आणि त्यातल्यात हा सिद्धांत जिओमॉर्फॉलॉजी संबंधित, कोण वाचणार जिओमॉर्फॉलॉजी, कोण बघणार. राईट, ठीक आहे. परंतु काय झालं की दुसरी आवृत्ती जी आहे ती 1924 मध्ये इंग्रजी भाषेमध्ये काय झाली ट्रान्सलेट झाली किंवा प्रकाशित झाली, आणि त्यामुळे भूखंड वहन सिद्धांतास काय झालं, वर्ल्ड वाईड काय झालं, एक पब्लिसिटी किंवा पॉप्युलॅरिटी मिळाली. लोकांना भूखंड वहन सिद्धांत काय आहे याच्याबद्दल थोडंसं समजायला लागलं. राईट, सो ही याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, की आपण इथं काय बघितले, फक्त पार्श्वभूमी बघितली की भूखंड वहन सिद्धांत हा कसा आला. राईट, त्यामध्ये 1912 या वर्षाचं महत्व काय, 1915 या वर्षाचं महत्व काय, आणि वर्ल्ड वॉर वनचा रेफरन्स त्याच्यामध्ये काय झालं की जर्मन भाषेमध्ये तो होता. लोकांना जर्मन येत नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना तो माहीत नाही झाला. पण नंतर तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर बऱ्याच लोकांना भूखंड वहन सिद्धांताबद्दल काय झालं मित्रांनो, माहिती झाली. राईट, ठीक आहे. सो या सिद्धांतानुसार अल्फ्रेड वेगनर काय म्हणतो की प्राचीन काळी, ठीक आहे, प्राचीन काळी खूप अगोदरच्या काळ, प्राचीन काळ कुठला, आपण काय बघितलेलं आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल. जिओलॉजिकल टाइम स्केल मधला प्राचीन काळ. राईट, त्यामध्ये काय झालं की हा काय म्हणतो वेगनर की सर्व भूखंड जे एकत्र होते, सगळे जे कॉन्टिनेंट आपले हे एकाच ठिकाणी होते, आणि नंतर ते हळूहळू वेगवेगळ्या दिशेने काय झाले, सरकत गेले. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, यालाच आपण म्हणतो ड्रिफ्टिंग ऑफ द कॉन्टिनेंट. ड्रिफ्टिंग ऑफ द कॉन्टिनेंट. राईट, म्हणजे आपले भूखंड जे आहे हे काय झाले, सरकले, ड्रिफ्ट झाले एका ठिकाणाहून. राईट, हे कोण सांगतंय, आपण नाही सांगत, हे सांगतो कोण आहे, अल्फ्रेड वेगनर आपल्याला सांगत आहे. राईट, अल्फ्रेड वेगनर जे म्हणेल आपल्याला ते मानावे लागेल, मान्य करावे लागेल. राईट, कारण ही आपल्या मनाची गोष्ट नाही, ही अल्फ्रेड वेगनरच्या मनाची गोष्ट आहे. राईट, ठीक आहे. पुढे बघा, हा वेगनर काय म्हणतो पुढे, हे वेगनरनी सांगितलं की वेगनरच्या मते की आजची जी भूमिखंडे आहे ही काय झालेली आहे, सियाल सारख्या हलक्या घनत्व असलेल्या पदार्थापासून बनलेली आहे. बघा, आपण जेव्हा इंटेरियर ऑफ द अर्थ मी तुम्हाला शिकवलं, त्याला पृथ्वीचे अंतरंग असे म्हणतो. राईट, सो हा वरचा भाग जो आहे मित्रांनो, याला आपण क्रस्ट म्हणतो, ज्याला आपण कवच असे म्हणतो. राईट, सो हा जो कवच आहे हा कशाचा बनलेला आहे, हा सियालचा बनलेला आहे. सियाल म्हणजे काय, सिलिका अँड अल्युमिनियम. राईट, ठीक आहे. याच्या खालचा जो भाग आहे आपण जर बघितला मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणतो, प्रावरण असे म्हणतो किंवा मॅन्टल, हा जो भाग आहे हा सायमाचा बनलेला आहे, सीमा. राईट, त्याला आपण सिलिका आणि मॅग्नेशियम म्हणतो. आणि हा जो कोरचा भाग आहे हा नाईफचा बनलेला आहे, निकेल आणि फेरस, हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. राईट, सो वेगनरचं मत काय आहे, वेगनर काय सांगतो की हे जे भूखंड आहे, हे कॉन्टिनेंट आहे, हे सियाल सारख्या हलक्या घनत्व असलेल्या पदार्थापासून बनलेले आहे. हे त्याला म्हणायचं काय आहे सिंपल, की सियाल जो आहे
क्रस्टचा पार्ट, कवचचा पार्ट, याच्यापासून ते काय झाले, हे कॉन्टिनेंट बनलेले आहे. म्हणजे ते हलके, त्याची डेन्सिटी कमी आहे, असं त्याला म्हणायचं आहे. राईट, ठीक आहे. आणि त्या खालील सीमा भाग जो आहे, सीमा भाग, राईट, सिलिका आणि मॅग्नेशियम भाग त्यापेक्षा काय जास्त घन होतं, म्हणजे त्याची डेन्सिटी काय आहे, जास्त डेन्स मटेरियल पासून तो काय आहे, बनलेला आहे. राईट, हे आपल्याला माहिती आहे. हे डिफरन्स बिटवीन व्हॉट कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक क्रस्ट. राईट, ओशनिक क्रस्ट ही जनरली काय असते, जास्त त्याची हाय डेन्सिटी असते, त्याची थिकनेस कमी असते, हे आपल्याला माहिती आहे. राईट, ठीक आहे. म्हणजे याचं म्हणणं काय आहे, की अर्थातच भूमिखंड जे आहे अंतर्गत अधिक घनत्व असल्यामुळे द्रवरूप पदार्थावरती काय आहे, तरंगत आहे. बघा, याची आयडिया काय होती वेगनरची. वेगनरनी काय सांगितलं मित्रांनो, की हे जे कॉन्टिनेंट आहे एक द्रवरूप पदार्थ आहे, त्याच्यावरती काय आहे, फ्लोटिंग होत आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, एखाद्या पाण्यावरती एखादी गोष्ट टाकली ती फ्लोट होते. राईट, त्यामध्ये आपण पुढे बघू, याच्यामध्ये एक बॉयन्सी नावाचं फोर्स पण असतं, की आपण पाण्यावर एखादी गोष्ट टाकली तर पाणी पण त्याच्या अपोजिट डिरेक्शनने तेवढंच यांनी काय करते, फोर्स ऍक्ट करतं, ज्याला फोर्स ऑफ बॉयन्सी असे म्हणतो आपण. राईट, ठीक आहे. ही त्याची संकल्पना होती. आपण काय करू आता याच्यामध्ये, की याच्या स्टेजेस काय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीच्या स्टेजेस आपण पुढे बघू. राईट, ओके, राईट. सो बघा, पहिली स्टेज काय म्हणतो अल्फ्रेड वेगनर, की पहिला टप्पा जो होता मित्रांनो, हा होता कार्बोनिफेरस काळातला. आपण जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये कार्बोनिफेरस पिरियड बघितलेला आहे. राईट, कार्बोनिफेरस पिरियड इम्पॉर्टंट पिरियड आहे. याच्यामध्ये आपण जनरली कोल वगैरे फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. राईट, तेव्हा तो काय म्हणतो, की जेव्हा पॅन्जिया नावाचा एक महाखंड पॅन्थलचा नावाच्या एका मोठ्या महासागराने काय होता, वेढलेला होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, ठीक आहे. बघा, सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की काय म्हणतो वेगनर, इथं आपण एक छोटीशी काय करू, डायग्राम ड्रॉ करू. राईट, सो वेगनरचं म्हणणं काय, की बाबा आपला जो कार्बोनिफेरसचा पिरियड होता, राईट, ह्या कार्बोनिफेरसच्या पिरियडमध्ये काय झालं, की एक काय होता, एक असा मोठा महाखंड, राईट, अशा प्रकारचा एक आपला मोठा महाखंड, राईट, होता. आणि तो सराउंड केला होता. त्याच्या आजूबाजूला काय होतं, त्याच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसलं, राईट, याच्या आजूबाजूला आपलं काय होतं, एक पाणी होतं. राईट, पाणी होतं. ओके, सो त्यांनी जो हा जमिनीचा भाग होता, महाखंड, कुठला भाग, हा जमिनीचा. राईट, याला त्यांनी काय नाव दिलं, याने त्याला याला त्यांनी नाव दिलं पॅन्जिया. काय नाव दिलं, पॅन्जिया. पॅन्जिया म्हणजे काय, खूप मोठा भूखंड, जमिनीचा तुकडा, सगळ्यात मोठा जमिनीचा तुकडा एकच. ठीक आहे. आणि हा जो जमिनीचा तुकडा होता त्याच्या आजूबाजूला एक खूप मोठा पाण्याची बॉडी होती, वॉटर बॉडी ज्याला आपण म्हणतो, त्याला त्याने काय नाव दिलं, पॅन्थाल्सा. काय नाव दिलं, पॅन्थाल्सा. राईट, या टेक्निकल टर्म्स आहे मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. राईट, पॅन्जिया आणि पॅन्थाल्सा, कारण हे आपण स्वतः म्हणत नाही, हे कोण म्हटलं, कोण म्हटलं, अल्फ्रेड वेगनर त्याच्या सिद्धांतामध्ये म्हटला, की काय होतं कार्बोनिफेरस काळामध्ये. राईट, पहिला जो टप्पा होता त्यात एक पॅन्जिया नावाचा खूप मोठा भूखंड अस्तित्वात होता. आणि हा जो भूखंड होता हा त्याच्या सराउंड असणाऱ्या एका खूप मोठ्या पाण्याच्या लँडफॉर्म जो आहे त्याला त्याने काय नाव दिलं, पॅन्थालचा, एक मोठा महासागर. राईट, पाण्याचा खूप मोठा महासागर, त्याच्यावरती काय होता, हा पॅन्जिया नावाचा भूखंड तरंगत होता, असं त्याचं म्हणणं होतं. राईट, आपण पुढे बघू तेव्हा आपण फोर्सेस डिस्कस करू. ओके, तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं, की एक मोठा भूखंड, त्याला त्यांनी काय नाव दिलं, पॅन्जिया नाव दिलं. काय नाव दिलं, पॅन्जिया त्याला नाव दिलं. आणि आजूबाजूची जी पाण्याची वॉटर बॉडी होती त्याला त्यांनी काय नाव दिलं, पॅन्थाल्सा. ओके, बघा दुसरा टप्पा, बघा या थेअरीचा दुसरा टप्पा काय सांगतो, दुसरा स्टेजेस. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, सुमारे 210 लक्ष वर्षापूर्वी, म्हणजे जवळपास कुठला काळ, हा जुरॅसिक पिरियडचा काळ. हा पॅन्जिया जो होता, पॅन्जिया आपला, या महाखंडाचे काय झाले, विभाजन सुरू झाले. राईट, विभाजन सुरू झाले. राईट, ओके, म्हणजे काय झालं मित्रांनो, की हा जो आपला महाखंड होता, हा महाखंड, हा अचानक काय झाला, असा डिवाइड व्हायला लागला, विभाजित व्हायला लागला. राईट, ओके, ओके. आता ह्या विभाजनाचे कारण वेगवेगळे असू शकतात. राईट, आपण ते पुढे बघू, की जे फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रिफ्टिंग ऑफ द कॉन्टिनेंट. राईट, की अचानक कसा विभाजित झाला, की हा मोठा एक पॅन्जिया होता आणि असे कुठले फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट केले, आणि एवढा मोठा लँडमास तो विभाजित होणे, म्हणजे फोर्सेस पण असतील ना तसे ते विभाजित करणारे. राईट, ते कुठले फोर्सेस आहे ते आपण पुढे बघू. राईट, ठीक आहे. ओके, सो बघा याच्यामध्ये ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की हा जो पॅन्जिया होता त्याचं विभाजन झालं आणि त्याचं दोन भागामध्ये काय झालं, डिव्हिजन झालं. एक लॉरेशिया आणि दुसरा गोंडवाना लँड. राईट, आता इथे मी काय करतो, डायग्राम ड्रॉ करतो. एक जी आपली पॅन्जियाची डायग्राम आपण इथे ड्रॉ केली होती बघा. राईट, ही होती आपली पॅन्जियाची डायग्राम. कुठली, पॅन्जिया. याचं काय झालं, डिव्हिजन झालं. आणि आपल्याला एक नॉर्थचा भाग असा बनताना दिसला आणि एक कुठला भाग बनताना दिसला, असा साऊथचा भाग आपल्याला बनताना दिसला. तर त्याला त्यांनी नाव काय दिलं, एकाला नाव दिलं त्यांनी लॉरेशिया. काय नाव दिलं, लॉरेशिया. राईट,
आणि एकाला त्यांनी नाव दिलं गोंडवाना. गोंडवाना, राईट. आता मित्रांनो, गोंडवाना जो भाग आहे हा साऊथ वाला भाग, हे लक्षात ठेवा. राईट. लॉरिशा जो भाग आहे हा नॉर्थ वाला भाग आहे. आणि लॉरिशाला अजून एक नाव दिलेलं आहे, त्याला आपण अंगारा लँड असे पण म्हणतो. कुठली लँड? अंगारा लँड, राईट. लॉरिशिया. लॉरिशिया, लॉरेन्शिया नाही. लॉरेन्शिया प्लस अंगारा लँड इज इक्वल टू लॉरेशिया, राईट. सो लॉरेशिया इज अ ब्रॉडर टर्म, ब्रॉडर लँड मास, राईट. सो त्याला आपण अंगारा लँड असे म्हणतो, राईट. ओके. सो हा जो पॅन्जिया होता, हा काय झाला मित्रांनो, ब्रेकडाऊन झाला अकॉर्डिंग टू वेगनर. कशामध्ये? दोन भागामध्ये, एक लॉरेशिया आणि गोंडवाना. या मोठ्या खंडीय भागामध्ये काय झाला, विभागला गेला. आणि जे कुठे अनुक्रमे कुठे उत्तरेला आणि दक्षिणेकडे आपल्याला काय झाले, बनताना दिसते. हा नॉर्थ साइड आहे आणि ही साऊथ साइड आहे. लक्षात आलं इथपर्यंत? ही वेगनर काय सांगतो, पहिल्या टप्प्यामध्ये कार्बोनी फेरस काळामध्ये एक मोठा पॅन्जिया होता सराउंडेड बाय द पॅन्थलचा. पुढच्या काळामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं, ज्युरासिक पिरियड मध्ये हा जो पॅन्जिया आहे याचे दोन भाग बनले, एक लॉरेन्शिया आणि एक गोंडवाना लँडचा भाग आपल्याला बनताना दिसला, राईट. ठीक आहे. ओके. अकॉर्डिंग टू वेगनर, हे आपण बोलत नाहीये. पुढे बघा, वेगनर काय सांगतो, तिसरा जो टप्पा होता मित्रांनो, या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं बघा. तिसऱ्या टप्प्यामध्ये मेसोझोईक काळामध्ये, राईट, मेसोझोईक काळामध्ये, ठीक आहे, हा टेथुस समुद्राने लॉरेशिया आणि गोंडवाना लँड यांच्यामधील जागा काय केली, हळूहळू भरून काढली. आता मला एक सांगा, आपण इथं सिंपल एक्झाम्पल घेऊ की आपलं एक पहिली जी डायग्राम होती मित्रांनो ती कशी होती, राईट. आपण एक छोटीशी सिंपल डायग्राम करू, राईट. अशा डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये काढाव्या लागतात. ही आपली काय आहे? ही पॅनजी आहे, राईट, मोठा लँडमास. आणि सराउंडेड बाय व्हॉट? हा कुठला लँडमास होता आपला, सॉरी, हा कुठला महासागर होता, याला आपण काय म्हणतो, पॅन्थालसा. काय म्हणतो याला? पॅन्थालसा. हा महासागर आहे खूप मोठा. आपण वेगनरच्या जर सिद्धांतानुसार गेलो, वेगनर काय सांगतो की हा जो पॅन्जिया होता हा ब्रेकडाऊन झाला. याचे एक नॉर्थचा भाग बनला, नॉर्थचा, आणि याचा एक साऊथचा भाग बनला, राईट. सो नॉर्थच्या भागाला यांनी काय नाव दिलं, काय नाव दिलं याला? लॉरेशिया. त्यांनी काय दिलं होतं, नाव दिलं होतं लॉरेशिया, राईट. आणि याला त्यांनी काय नाव दिलं होतं रे? गोंडवाना लँड. कोणती लँड? गोंडवाना लँड. मला एक सांगा, हा जर डिवाइड झाला, हा इथे डिवाइड झाला सपोज इथून, तर हे जे पाणी याच्यामध्ये जाईल ना मध्ये, एक 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 दरी असं एक डिवाइड झालं, त्यात एक जागा तयार झाली, पोकळी तयार झाली, राईट. मग हे आजूबाजूचे पाणी जे आहे सराउंड, हे इथं जाईल, राईट. म्हणजे काय झालं की हे पाणी जे आहे इथे येऊन काय झालं, जमलं. इथं याच्यामध्ये हे पाणी येऊन काय झालं, इथं जमलं. ओके. आणि हे पाणी जमल्यामुळे इथं काय झालं मित्रांनो, एक सी तयार झाला. त्याला त्याने काय नाव दिलं? टेथिस सी. काय नाव दिलं? टेथिस. कुठला समुद्र? टेथिसचा समुद्र. त्यांनी असे त्याला नाव दिले. बघा, टप्प्याटप्प्याने आपण ही थिअरी बघू, राईट. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप याला अंडरस्टँड केलं, तुमच्यासाठी थिअरी खूप सोपी होऊन जाईल, तुम्ही कधीच विसरणार नाही. सुरुवातीपासून पॅन्जिया झाला, पॅन्जिया सराउंडेड बाय पॅन्थालसा, पॅन्जिया ब्रेक झाला, उत्तरेचा भाग लॉरेन्शिया, साऊथचा भाग गोंडवाना, राईट. त्याच्यामध्ये काय झालं, जे पाणी होतं पॅन्थालचं ते येऊन त्याच्यामध्ये बसलं, आणि त्याच्याकडून एक नवीन सी तयार झाला, ज्याला आपण टेथिसचा समुद्र असे म्हणतो. काय म्हणतो? टेथिसचा समुद्र असे म्हणतो, राईट. पुढे बघा, चौथा टप्पा. आपण जर चौथ्या टप्प्यात बघितलं, चौथ्या टप्प्यात सुमारे 100 दशलक्ष वर्षापूर्वी काय झालं, उत्तर आणि दक्षिण अमेरिका पश्चिम दिशेला सरकले. बघा, आता हे नॉर्थ आणि साऊथ अमेरिका जे आहे हे कुठल्या दिशेला सरकले? वेस्ट वर्ल्ड किंवा वेस्टर्न साईडला, ठीक आहे, पश्चिम दिशेला हे सरकले. हे वेगनर सांगतोय की जनरली ही ड्रिफ्टिंग कुठे होते, इक्वेटर कडे होते आणि टुवर्ड्स वेस्टर्न साईड, असं वेगनरचं सिद्धांत आहे, त्याचं म्हणणं आहे, राईट. हे आपल्याला कदाचित पटत नाही, आपण पुढे बघू, याचे जेव्हा क्रिटिसिझम आपण डिस्कस करू, राईट. ठीक आहे. त्यामुळे काय झालं, अटलांटिक महासागराचा काय झाला मित्रांनो, उदय झाला. आपल्याला माहिती आहे अटलांटिक महासागर कुठे प्रेझेंट आहे? नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका ह्या साईडला आपल्याला काय दिसतो, आफ्रिका दिसतो, आणि हा युरोपचा भाग आपल्याला दिसतो. दोन्ही याच्यामध्ये आपल्याला एक एस आकाराचा काय दिसेल, अटलांटिक ओशन दिसेल, राईट. ठीक आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम दिशेकडील वनामध्ये रॉकीज आणि अँडीज. आता आपल्याला हे माउंटेन पण दिसेल बनताना, राईट. म्हणजे जर तुम्ही रॉकीज माउंटेन बघितले, रॉकीज पर्वत श्रृंखला आहे कुठे, नॉर्थ अमेरिकेमध्ये. आणि अँडीज पर्वत श्रृंखला आहे कुठे दिसेल आपल्याला, साऊथ अमेरिकेमध्ये दिसतील, राईट. ठीक आहे. सो हे टप्पे बघा, चौथ्या टप्प्यात ह्या घटना घडल्या. पाचव्या टप्प्यामध्ये काय झालं, ओरोजेनिक टप्पा ज्याला आपण म्हणतो, पाचवा टप्पा. ओरोजेनिक म्हणजे काय? याच्यामध्ये माउंटेन बिल्डिंग प्रोसेसेस झाल्या. ओरोजेनिक, ओरोजेनेसिस म्हणजे काय, की माउंटेन बनले, वेगवेगळे पर्वत श्रृंखलाही बनले. तर या टप्प्यामध्ये काय झाले, पर्वत निर्मितीची प्रक्रिया झाली. हा पाचवा टप्पा आपल्याला पाहायला भेटतो, राईट. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या की यांनी काय सांगितलं आपल्या अल्फ्रेड वेगनरनी,
ही एक पॅन्जिया होता सराउंडेड बाय पॅन्थलचा वेगळ्या स्टेजेस, जवळपास 4 ते 5 स्टेजेसच्या थ्रू काय झालं, हा पॅन्जिया ब्रोक झाला. एक लॉरिशा उत्तरेचा भाग, दक्षिणचा भाग, गोंडवाना, त्याच्यामध्ये पॅथिसिया आला. नंतर हळूहळू काय झालं, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, त्याच्यामध्ये नंतर हे भूखंड तयार झाल्यामुळे मध्ये अटलांटिक ओशन पण आपल्याला पाहायला भेटला, राईट. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला बनताना दिसल्या. ओके. सो ह्या दोन गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत, राईट, लॉरिशिया आणि गोंडवाना. पुढे बघू आपण. पुढे पुढे जर आपण थोडेसे ह्या डायग्रामला बघितलं, कॉन्टिनेंटल थेरीच्या डायग्रामला, त्याच्यामध्ये बघा पहिला काय होता आपला, हा आपला पॅन्जिया होता. काय होता, असा एक टाईपचा पॅन्जिया आपला दिसेल. पॅन्जिया काय झाला, ब्रेक झाला. वरचा नॉर्थचा भाग काय बनला मित्रांनो, लॉरिशा बनला. साऊथचा भाग काय बनला बघा, गोंडवाना. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं का, हा साऊथ अमेरिका, आफ्रिका, बराचसा इंडियाचा पार्ट पण येतं, राईट, ऑस्ट्रेलियाचा पार्ट पण आपल्याला इथे दिसतो. पुढे बघा, असे आपल्याला 100 वर्षापूर्वी काय झालं, असे आपल्याला कॉन्टिनेंट बनताना दिसतात. आणि आत्ता आत्ता अर्थ आपल्याला अशी दिसते, राईट. आणि या थेअरीची अजून एक संकल्पना अशी आहे मित्रांनो, की पुढे चालून परत काय होईल, हीच सायकल म्हणजे हा जो कॉन्टिनेंट आहे परत चेंज होऊन आपला परत ही सायकल दिसेल. कोणती, ही फेज येताना दिसेल, राईट. म्हणजे कॉन्टिनेंट असे होते, कॉन्टिनेंट आजच्या पोझिशनला बनले, परत काय होणार, कॉन्टिनेंट असे होणार. याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी असे म्हणतो, राईट. ठीक आहे. कॉन्टिनेंट परत एका साईडला येणार असं त्याचं म्हणणं होतं, राईट. ठीक आहे. ओके. सो ही डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल, ऑलरेडी आपण ही डायग्राम काय केली आहे, ड्रॉ केली आहे. ही डायग्राम पण तुमच्या रेफरन्ससाठी मी इथे दिलेली आहे, की पॅन्जिया इज देअर, पॅन्थल्सा इज देअर, राईट. म्हणजे समजण्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही ही डायग्राम पण ऍज अ रेफरन्स पॉईंट यूज करू शकता. हा पॅन्जिया होता, पॅन्थल्सा होता, म्हणजे एक्झामसाठी ड्रॉ करण्यासाठी, राईट. हा लॉरेन्शिया, हा गोंडवाना, सी, राईट. मराठी माध्यमामध्ये पण आपलं फक्त हे मराठीमध्ये लिहायचं, राईट. ओके. पुढे बघा, हे कॉन्टिनेंट असे बनले आणि आत्ताचे आपला प्रेझेंट कॉन्टिनेंट आपल्याला असे पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारे आपला वेगनरचा जो सिद्धांत यानुसार कॉन्टिनेंट बनताना दिसते, राईट. ओके. राईट. सो आजचे जे कॉन्टिनेंट जे बनलेले आहे त्याच्या मागची जर संकल्पना तुम्ही बघितली तर ते कशा पासून बनले, दोन लॉरेन्शिया आणि गोंडवानामध्ये काय बनलं होतं आपण बघितलं, टेथिस नावाचा समुद्र बनला. मग हा लॉरेन्शिया जो होता नॉर्थ साईडचा, याच्यापासून काय काय बनलं, नॉर्थ अमेरिका, युरोप, रशिया, आशिया ही खंड बनले, राईट. सो गोंडवानापासून काय बनलं, जे साऊथला होते, दक्षिण अमेरिका, ठीक आहे, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, ठीक आहे, अशी खंडे आपल्याला बनताना दिसली, राईट. ओके. आणि अंटार्क्टिका खंडाचे विभाजन झाले आणि त्यापासून आपल्याला ऑस्ट्रेलिया, भारत आणि मदागास्कर, ठीक आहे, भूभागाची निर्मिती होताना दिसते. लक्षात आलं तुमच्या? ओके. राईट. आणि ही जे पॅन्जिया आहे मित्रांनो, पॅन्जिया, हा जो पॅन्जिया आहे, याच्यावर काय झाली, ड्रिफ्टिंग झाली. ड्रिफ्टिंग कशामुळे झाली, ड्रिफ्टिंग, याला ड्रिफ्टिंगला काय काय कारणीभूत होतं, याला ड्रिफ्टिंगला अकॉर्डिंग टू वेगनर याला गुरुत्वाकर्षण कारणीभूत होतं. वेगनर काय सांगतो, ग्रॅव्हिटीमुळे काय झाली, याची ड्रिफ्टिंग झाली, ग्रॅव्हिटी फोर्समुळे. पुढचं बायोन्सी फोर्स, त्याला फोर्स ऑफ बॉवेन्सी असे म्हणतो. बॉवेन्स फोर्स म्हणजे काय, की सिंपल एक्झाम्पल आहे, पाणी आहे, पाण्यामध्ये जर आपण एखादी वस्तू टाकली, पाणी आपल्याला तेवढंच त्या वस्तूवरती अपोजिट काय करतं, फोर्स ऍक्ट करतं, त्याला फोर्स ऑफ बॉवेन्सी असे म्हणतो, राईट. याच्यात आपण बघा ना, की पॅन्जिया होता आणि पॅन्जिया कशात सराउंडेड बाय पॅन्थलचा, एक मोठी वॉटर बॉडी, त्याच्यामध्ये पॅन्जिया टाकला. अल्फ्रेड वेगनर काय म्हणला, की त्या पाण्याने काय केलं, याच्यावरती फोर्स अप्लाय केला त्या पॅन्जियावरती, म्हणून तो कॉन्टिनेंट काय झालं, ड्रिफ्ट झाले, वेगवेगळे झाले, सरकून गेले. असं म्हणणं कोणाचं होतं, अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं असं होतं, राईट. ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये आपण अजून काही फोर्सेस पण बघणार आहोत पुढे, की हे आजचे कॉन्टिनेंट कसे तयार झाले याच्यामध्ये आपण बघितलं, राईट. हे बघा इथं पॅन्जिया आहे, ही डायग्राम पण तुमच्या रेफरन्ससाठी मी इथं दिलेली आहे, की इथं बघा पॅन्जिया इज देअर, एक मोठा कॉन्टिनेंट, आणि त्याच्यामध्ये अंगारा लँड आणि गोंडवाना लँड कसे बनले, याला आपण काय म्हणतो, लॉरिशिया असे म्हणतो. ही डायग्राम फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आहे, राईट. ठीक आहे. ओके. बघा आता हे भूखंड वहन झालं, म्हणजे ज्याला आपण ड्रिफ्टिंग म्हणतो कॉन्टिनेंटची, मित्रांनो, ही ड्रिफ्टिंग एक्झॅक्टली झाली कशी, वेगनर काय म्हणतो, की याला रिस्पॉन्सिबल असणाऱ्या शक्तीज कुठल्या, फोर्सेस कोणकोणते याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके. सो वेगनर काय म्हणतो बघा, पहिला फोर्स, ध्रुवापासून दूर जाणाऱ्या शक्ती, ज्याला आपण काय म्हणतो, पोल फ्लिंग फोर्स, राईट. ओके. म्हणजे पोल फ्लिंग फोर्स जे तयार होतं, हे कशामुळे तयार होतं, की पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते, ठीक आहे, त्याचा फिरण्याचा वेग जो आहे, त्याच्यामुळे काय तयार होतं, सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो. आणि भूमध्य रेषेवरील फुगवटा, म्हणजे इक्वेटोरियल रिजनला जो फुगवटा असतो, यामुळे शक्ती काय होते, तयार झालेली दिसते. म्हणजे लक्षात घ्या, अशी आपली काय आहे, जिओइड शेपची अर्थ आहे, राईट. आणि जिओइड शेपची अर्थ ही वेस्ट टू ईस्ट डिरेक्शनने फिरत असते. आणि रोटेशनमुळे काय होतं, की अर्थ वरती एक आउटवर्ड फोर्स पण काय होतो, ऍक्ट करतं. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतो. काय होतो, आउटवर्ड फोर्स, राईट, सेंट्रीफ्युगल. आणि एक दुसरं असतं अंतर्गत फोर्स, ज्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्सेस. तर ह्या सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे काय होतं, की
ध्रुवापासून दूर जाणाऱ्या शक्ती, ज्याला आपण काय म्हणतो पोल फ्लिंग फोर्स, जे पोल आहे ते फ्ली करतात, राईट. आणि हे फ्ली झाल्यामुळे अल्फ्रेड वेगनर काय म्हणतो की हे जे कॉन्टिनेंट काय झाले, हे काय झाले, सरकले, राईट. हे जे काय झाले कॉन्टिनेंट सरकले, आणि या पोल फ्लिंग फोर्समुळे काय झाले, उत्तर व दक्षिण ध्रुवापासून हे कॉन्टिनेंट काय झाले, दूर सरकत गेले, राईट. म्हणजे हे जे कॉन्टिनेंट होते असे सपोज इथं नॉर्थला आणि साऊथला, ठीक आहे, तर हे ह्या पोल फ्लिंगमुळे हे पोल फ्ली झाले, फ्ली झाले म्हणजे काय, सरकले. आणि त्यामुळे काय झाले, हे कॉन्टिनेंट पण काय व्हायला लागले, सरकायला लागले, ड्रिफ्ट व्हायला लागले, अकॉर्डिंग टू अल्फ्रेड वेगनर, राईट. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो पॉईंट तुम्ही बघितला याच्यामध्ये, पुढचा त्याने फोर्स काय सांगितला अल्फ्रेड वेगनरनी. अल्फ्रेड वेगनर काय म्हणतो की पुढचं जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, टायडल फोर्स. टायडल फोर्स म्हणजे काय, ज्वारीय आकर्षण शक्ती. टायडल फोर्स कुठलं, चंद्र आणि सूर्य यामध्ये जे गुरुत्वाकर्षण आहे आणि त्याचा पृथ्वीवरती जो परिणाम होतो, ज्याच्यामुळे भरती आणि ओहोटी निर्माण होते, राईट, त्याला आपण काय म्हणतो, टाइड्स. टाइड्स येतात समुद्रामध्ये, भरती ओहोटी. आणि याने काय म्हटलं की ह्या भरती ओहोटीमुळे काय झालं की पृथ्वीवर काय झालं, एक ताण तणाव निर्माण झाला, राईट. सॉरी, हे ताण तणाव निर्माण झाला आणि याच्यामुळे हे जे भूखंड आहे मित्रांनो, हे सरकायला लागले, असं वैज्ञानिकचं मत आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्य आणि चंद्र ह्याच्यामुळे काय होतात, आपल्याकडे टाइड्स येताना दिसतात त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. आणि जे टाइड्स येतात, राईट, तो वेगनर काय म्हणतो, या टाइड्स कंटिन्युअस येण्यामुळे काय झालं, पृथ्वीचा जो भूखंड होता त्याच्यावरती ताण निर्माण झाला, आणि ताण निर्माण झाल्यामुळे तो भूखंड काय झाला, एकमेकापासून दूर जाण्यास मदत झाली, असं अल्फ्रेड वेगनर म्हणतो, आपण म्हणत नाही, राईट. हे झाला सेकंड फोर्स. थर्ड फोर्स बघा, याच्यामध्ये जो महत्वाचा फोर्स आहे ड्रिफ्टिंग ऑफ द कॉन्टिनेंट मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, मॅन्टल कन्व्हेन्शन करंट, राईट. याला मॅन्टल कन्व्हेक्शनल करंट आपण असे म्हणतो, राईट. जो प्रावरण आहे त्याच्यामधून काय होतं, एक करंट बाहेर निघते, एक ऊर्जा, एक शक्ती बाहेर निघते, राईट. आपण पुढच्या थेरीमध्ये ते बघणार आहोत, ज्याला आपण कन्व्हेक्शनल करंट थेरी असे म्हणतो, ओके. की ती ऊर्जा कशी बाहेर येते, मग त्याच्यापासून काय होतं. आता ही ऊर्जा मित्रांनो जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगामधून बाहेर येते, ती काय करते, पृथ्वीचा जो क्रस्टल भाग आहे त्याच्यावरती एक दबाव तयार करते, प्रेशर तयार करते. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे कॉन्टिनेंट सरकतात, असं कोण म्हणतं, अल्फ्रेड वेगनर असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, करंट्स असे म्हणतो, राईट. आणि हे ढकलतात आणि सरकतात, आणि याच्यामुळे काय झालं की ही एक खूप महत्वाची शक्ती कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग साठी मानली गेलेली आहे, की खूप महत्वाची शक्ती आहे, ज्याच्यामुळे काय होतं, कॉन्टिनेंट काय होतात, सरकतात, ओके, राईट. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून पण फोर्सेस आहे याने दिलेले. एक सगळ्यात महत्वाचा फोर्स कुठला आपण बघितलं, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यामुळे कॉन्टिनेंट सरकणार. आणि दुसरं एक फोर्स होतं, फोर्स ऑफ बॉवेन्सी, राईट. असे 4 ते 5 फोर्सेस अल्फ्रेड वेगनरने सांगितले, की ज्याच्यामुळे काय झालं, भूखंड वहन जे आहे ते काय झालं, त्याचा सिद्धांत आला, म्हणजे भूखंड काय झाले, ड्रिफ्ट होताना आपल्याला दिसले, ओके, राईट. सो पुढे बघूया आपण, तर हे आपण काय बघितले, याचे फोर्सेस बघितले. आता बघा, वेगनर आला 1912ला आणि 15ला त्यांनी पुस्तक लिहिलं आणि सांगितलं की भूखंड काय होतात, ड्रिफ्ट होतो, बरोबर. मग त्यांनी खूप सारं एक्सप्लेनेशन दिलं, मग अशा अशा फोर्सेस असतात, पोल फ्लिंग फोर्स असतो, इक्वेटोरियल फोर्स असतो, बॉविन्सी फोर्स असतो, राईट, किंवा टायडल फोर्स असतो. हे काय फोर्सेस काय करतात, या कॉन्टिनेंटला ड्रिफ्ट करण्याचं काम करतात, असं कोण म्हणतो, वेगनर म्हणतो, राईट. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी यांनी काय केलं, एक इव्हिडन्सेस दिले की मी जे बोलतोय ते खरं आहे, ते सत्य आहे. याच्यासाठी त्यांनी काय केलं, इव्हिडन्सेस दिले, त्याला आपण काय म्हणतो, भूखंड वहन सिद्धांताला समर्थन देणारे पुरावे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा प्रश्न डायरेक्ट एक्झामला येतो. एक्सप्लेन द इव्हिडन्सेस टू सपोर्ट द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. हा प्रश्न ऑलरेडी एक्झामला येऊन गेलेला आहे, राईट. ठीक आहे, ओके. सो कुठले कुठले इव्हिडन्सेस आहे टू सपोर्ट द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, राईट. तो जो बोलतोय त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय दिलंय, काही पुरावे दिले, की मी जे माझी थेरी मांडलेली आहे ही थेरी सत्य आहे अकॉर्डिंग टू अल्फ्रेड वेगनर. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय दिले, खूप सारे इव्हिडन्सेस दिले. आपण ते इव्हिडन्सेस आता एक एक बघूया, राईट. सो पहिला पुरावा काय दिला बघा अल्फ्रेड वेगनरने. वेगनर काय म्हणतो की भौगोलिक पुरावा त्याने दिला, जिओग्राफिकल इव्हिडन्सेस त्यांनी दिले. तो काय म्हणतो की आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याचे आकार काय आहे, एकमेकात जुळतात. म्हणजे आपल्याला माहित असेल जिग सॉ फिट. जिगसॉ फिट म्हणजे काय होतं की एक याच्यामध्ये जसं बॉल अँड सॉकेट, जिगसॉ फिट असं फिट होऊन जातं, राईट. बॉल आणि सॉकेट आपण बघितलं असेल, राईट, ओके. सो जिगसॉ फिट कसं असं फिट होणार, तर त्यांनी त्याचं म्हणणं काय आहे की ह्याच्या कोस्टलाईन होत्या, कुठल्या कोस्टलाईन, ही कोस्टलाईन बघा तुम्ही, साऊथ अमेरिकेची आणि आफ्रिकेची, ह्या एकमेकांमध्ये काय होतात, फिट बसतात, राईट. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की हे पहिले काय होते, सुरुवातीला एकत्र होते. म्हणजेच त्याचं म्हणणं असं की पॅन्जिया हा एक्झिस्ट करत होता, राईट. त्यांनी पहिला पुरावा काय दिला की जर आपण याला जोडलं साऊथ अमेरिका आणि आफ्रिकेला, असं दिसेल की हे एकत्रच होते, राईट. हा त्यांनी पहिला पुरावा दिला, कशाला, याच्यासाठी.
ओके. त्याच्या कॉन्टेंट ड्रिफ्ट थेअरीला प्रूव्ह करण्यासाठी, ज्याला आपण काय म्हणतो, जॉग्राफिकल इव्हिडन्स किंवा अपरंट अफिनिटी इव्हिडन्स, राईट. म्हणजे जी रॉक्स आहे किंवा ज्या सीमा आहे त्याची काय अपरंट अफिनिटी. ओके. ठीक आहे. सो पुढचा इव्हिडन्स बघा. पुढचा इव्हिडन्स काय दिला अल्फ्रेड वेगनरने. जर तुम्ही पुढचा इव्हिडन्स बघितला तर तो काय म्हणतो, यांनी पुढचा इव्हिडन्स दिला जीवाश्म पुरावा, ज्याला आपण फॉसिल्स इव्हिडन्सेस असे म्हणतो. म्हणजे काय, की एकाच प्रकारच्या प्राचीन प्राणी आणि वनस्पतीचे जीवाश्म काय झाले, वेगवेगळ्या खंडावर सापडले. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं झाला, तिथे बघा तुम्हाला आफ्रिका दिसेल, साऊथ अमेरिका दिसेल, राईट, इंडियाचा पार्ट दिसेल, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाचा पार्ट दिसेल. ओके. बघा आता हे जे फॉसिल जर तुम्ही बघितले, हा फॉसिल्स कुठले, सायनोगॅथस नावाचा एक हे आहे, फॉसिल्स आहे. ठीक आहे. तर त्याचे फॉसिल्स आपल्याला कुठे दिसतात, साऊथ अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये सापडतात, राईट. म्हणजे जर याचे फॉसिल्स साऊथ अमेरिकेत असेल आणि आफ्रिकेत असेल, वेगनर काय म्हणतो की हे दोघं काय होते, कॉन्टिनेंट एकत्र जुळलेले होते, असं वेगनरचं म्हणणं आहे. राईट. म्हणजे दोन्ही ठिकाणी ते सापडतात. कारण काय झालं की हे अॅनिमल जे इथं पण होते इथं झाले, हळूहळू ड्रिफ्टिंग झाली, मध्ये काय झालं, पाणी यायला लागलं. राईट. त्या अॅनिमलला समजच नाही की आपण कधी साऊथ अमेरिकेतून आफ्रिकेत गेलो. राईट. ड्रिफ्टिंग झाली, समजच नाही, असं वेगनरचं म्हणणं होतं. पुढे बघा, वेगनर काय म्हणतो की फ्रेश वॉटर रेप्टाईल्स आहे, त्याला मेसोसोरस म्हणतो आपण, राईट. ही रेप्टाईल्स पण कुठे सापडली, सदर्न पार्ट ऑफ साऊथ अमेरिका आणि सदर्न पार्ट ऑफ आफ्रिका या ठिकाणी ते रेप्टाईल सापडते. म्हणजे त्याचे जे फॉसिल्स आहे आपल्या दोन्ही ठिकाणी सापडतात, असं कोण म्हटलं, राईट, वेगनर असे म्हणतो. म्हणजे काय, ते जुळलेले होते. म्हणजे काय, जिग्स ऑफ इटचा जे इव्हिडन्स त्यांनी दिला की अपरंट अफिनिटी ऑफ द कोस्टल लाईन, राईट, तर ते काय सत्य आहे असं वेगनरनुसार वेगनर सांगतो. याच्या व्यतिरिक्त आपण जर तिसरं रेफरन्स घेतला, एक फर्न आहे, फॉसिल्स फर्न, त्याला ग्लॉसोप्टेरस आपण म्हणतो, राईट. फर्न म्हणजे काय, नेचरवर्गीय वनस्पती, राईट. सो हे ग्लॉसोप्टेरसचे फॉसिल्स कुठे कुठे आढळतात बघा, हे साऊथ अमेरिकेत आढळतात, हे आफ्रिकेत आढळतात, इंडियाच्या काही भागामध्ये आढळतात, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. याचाच अर्थ काय, जर ग्लॉसोप्टेरस नावाच्या फर्नचे फॉसिल्स आपल्याला सगळ्या ठिकाणी सापडत असतील, याचा अर्थ हे काय होते, एकत्र कंबाईन होते, राईट, कंबाईन होते. ओके. ठीक आहे. सो हा एक इव्हिडन्स काय केलाय त्यांनी आपला दिलेला दिसतो. हा एव्हिडन्स पण आपल्याला त्यांनी काय केलेला आहे इथे दिलेला दिसतो. ओके. ठीक आहे. लक्षात आलं. राईट. सो याच्यामध्ये बघा आपल्याला हे ग्लॉसोप्टेरसचे फॉसिल्स आपल्याला इथे दिसतात, राईट. ओके. पुढे बघू आपण. पुढचा पार्ट जर तुम्ही बघितला, पुढचा पार्ट, पुढचा एव्हिडन्स काय दिलेला आहे यांनी. पुढच्या याच्यामध्ये बघा, रॉक्स अँड जिओलॉजिकल एव्हिडन्सेस, हा एक त्यांनी एव्हिडन्स दिला वेगनरने, की खडक जे असतात आपला सेम खडक आपल्याला सापडतात वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये, राईट. सो वेगवेगळ्या खंडावर आपल्याला काय दिसणार, वेगवेगळ्या वयाचे एजेस ऑफ रॉक्स दिसते, म्हणजे एजेस ऑफ सेम रॉक्स, राईट. म्हणजे सारख्या एजेसचे सारखे रॉक्स आपल्याला दिसणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतलं की अमेरिकामध्ये जर तुम्ही बघितलं, ॲपल्शन माउंटेन रेंजेस आपल्याला दिसतात ईस्टर्न साईडला. ह्या माउंटेन रेंजेसचे रॉक्स आणि कॅलेडोनियन माउंटेन रेंजेस कुठले युरोपमधले, यांच्या रॉक्समध्ये आपल्याला काय दिसतं, साम्य दिसतं. म्हणजे त्यांच्या रॉकचे एजेस, वय आणि त्यांचे कंपोजिशन, याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल मित्रांनो, साम्य दिसेल. तर हा एक इव्हिडन्स काय केला होता अल्फ्रेड वेगनरने, त्याची थिअरी जी आहे भूखंड वहनाचा सिद्धांत, याला प्रूव्ह करण्यासाठी लोकांसमोर ठेवला, राईट. पुढचा इव्हिडन्स बघा, अल्फ्रेड वेगनरने कुठला दिला, हवामान पुरावा त्यांनी दिला, त्याला आपण काय म्हणतो, क्लायमॅटिक इव्हिडन्सेस. म्हणजे काय काय झालं की काही खंडावरती उष्णकटिबंधीय वनस्पतीचे, म्हणजे काय, ट्रॉपिकल प्लांटचे अवशेष थंड भागात सापडतात. बघा, ट्रॉपिकल रिजन जनरली कुठे असतो, की अराउंड द इक्वेटोरियल भागामध्ये आपल्याला काय दिसेल, ट्रॉपिकल रिजन दिसेल. बट इथले जे प्लांट्स आहे मित्रांनो, याचे पुरावे फॉसिल्स आपल्याला थंड भागात पण सापडले, सब ट्रॉपिकल रिजन, बियॉन्ड सब ट्रॉपिकल किंवा पोलार रिजन मध्ये सापडले. याचा अर्थ काय, की हे जे प्लांट्स होते हे काय होते, एकत्र होते, म्हणजे सगळे कॉन्टिनेंट एकत्र होते, राईट. ते ड्रिफ्ट होऊन पोलवर ड्रिफ्टिंग झाली, पोलकडे गेले, काही काही इक्वेटरकडे आले, राईट. त्याच्यामुळे काय झाले, हा एक महत्वाचा पुरावा कोणी दिला, अल्फ्रेड वेगनरने आपला दिलेला दिसतो, राईट. ठीक आहे. पुढचा पुरावा बघा, जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे, राईट, जिग्स ऑफ फेटवाला, त्याच्याशी संबंधित पुरावा म्हणजे काय, स्ट्रक्चरल आणि लँडफॉर्म इव्हिडन्सेस. याच्यामध्ये काय बघा, काय पुरावा आहे याच्यामध्ये, की काही खंडावर तुटलेले भूभाग भूभाग म्हणजे मॅचिंग रिफ्ट व्हॅलीज आणि पर्वतरांगा एका दुसऱ्याशी जुळतात. जसे जसे खंड सरकले तसे ते तुटले आणि विभक्त झाले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्याला इथे बघता येईल की काही जे माउंटेन रेंजेस आहे, फॉर एक्झाम्पल साऊथ अमेरिकाचे, ते माउंटेन रेंजेसचे बरेचसे भाग आपल्याला कुठे दिसणार, इकडे ऑस्ट्रेलियामध्ये पण आपल्याला पाहायला भेटणार, राईट. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, आपण इथं काय घेऊ एक्झाम्पल, प्लेसर डिपॉझिट्स. प्लेसर डिपॉझिट्स म्हणजे काय, प्लेसर डिपॉझिट्स म्हणजे काय, गोल्ड वगैरे असे जे प्रेशियस मेटल असतात, ठीक आहे, त्याचे डिपॉझिट्स. तर बघा, इथे जे गोल्डचं डिपॉझिट्स आहे,
त्याचे सेम डिपॉझिट्स आपल्याला इथे आफ्रिकेमध्ये पण दिसतात, जी घाना वगैरे त्याची कोस्ट आहे. राईट. याचा अर्थ काय की पहिले हे जे कॉन्टिनेंट होते हे काय होते, एकत्र होते. याच्या व्यतिरिक्त बघा याने अजून एक इव्हिडन्स दिलाय, त्याला आपण टिलाइट डिपॉझिट्स असे म्हणतो. टिलाइट हा एक टाईपचा काय मित्रांनो, सेडिमेंटरी रॉक आहे. कुठला रॉक आहे? सेडिमेंटरी रॉक आहे. सेडिमेंटरी रॉक, आणि हा आईसने बनलेला आहे. तर याचे पण डिपॉझिट्स आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी दिसतात, राईट, अकॉर्डिंग टू अल्फ्रेड वेगनर. ओके. सो हे सगळे काय होते, अल्फ्रेड वेगनरच्या थिअरीचे इव्हिडन्सेस होते आणि खूप जास्त महत्वाचे आहे. आणि आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एक प्रश्न येऊ शकतो, क्रिटिकली अनालाइज द कॉन्सेप्ट ऑफ व्हॉट कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, राईट. किंवा दुसरा एक येऊ शकतो प्रश्न की एक्सप्लेन द इव्हिडन्सेस टू सपोर्ट द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. तर ह्या अशा दोन तीन टाईपचे आपला प्रश्न दिसतात. ओके. सो पुढे बघू आपण ह्या थिअरीचे क्रिटिसिझम कुठले होते. आपण सुरुवातीला संकल्पना बघितली कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीची, त्याच्यानंतर पॅन्थाचा बघितला, फोर्सेस बघितले, कुठल्या कुठल्या शक्ती आहे ज्या पॅन्जियाला काय करतात, ड्रिफ्ट करतात, ब्रेकडाऊन करतात लॉरिशिया आणि गोंडवाना लँडला. त्यात आपण 33 समुद्र पण बघितला. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याचे जे इव्हिडन्सेस दिले होते अल्फ्रेड वेगनरने, ते सगळे इव्हिडन्सेस डिस्कस केले. लास्टचा जो पार्ट आहे तो कुठला आहे, क्रिटिसिझम टू दी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. बघा, भूखंड वन सिद्धांतावर झालेल्या टीका. असं नाही की अल्फ्रेड वेगनर असा उठला झोपेतून आणि त्याने येऊन सांगितलं लोकांना, राईट, आणि लोकांनी ते मान्य केलं, असं नाही, राईट. त्या काळातले जे जॉग्राफर्स होते त्यांनी या थिअरीला बऱ्याच काय केलं, क्रिटिसाइज केलं. मग ते क्रिटिसिझम कुठले आहे ते आपण बघू, राईट. आणि हे क्रिटिसिझम खूप महत्वाचे असतात थिअरीमध्ये, कारण की प्रश्न जेव्हा येतो क्रिटिकली अनालाइज दी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, तेव्हा तुम्हाला त्या थिअरीबद्दल तर लिहावंच लागतं, बट त्या थिअरीत असणारे जे क्रिटिसिझम्स आहे ते पण तुम्हाला काय करावं लागते, लिहावं लागतात, राईट मित्रांनो. ओके. राईट. ओके. पहिला क्रिटिसिझम आपण बघू. भूखंड हलण्याचे नेमके यांत्रिक कारण, मेकॅनिझम काय, हा त्याने दिला नाही. त्याने फक्त सांगितलं अजम्पशन की भूखंड कसे हल्ले, की ते ड्रिफ्ट झाले, राईट. ओके. आणि हे जे भूखंड प्रत्यक्षात कसे आणि का सरकतात, याचं काही त्याने असं सायंटिफिक आपला रिझन दिलेलं दिसत नाही. बघा, कुठलंही सायंटिफिक रिझन त्याने दिलं नाही. तो काय म्हणला फक्त की पॅन्जिया होता सराउंडेड बाय पॅन्थलचा, बॉविन्सी फोर्स ऍक्ट केलं, राईट, ते फ्लोट करत होते पाण्यावरती, आणि त्याच्यामुळे काय झालं, ड्रिफ्ट झाले कॉन्टिनेंट. हे एक त्याने रिझन सांगितलं. दुसरं त्याने कारण काय सांगितलं की टायडल फोर्सेस आहे, राईट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या फोर्समुळे काय झाले, कॉन्टिनेंट ड्रिफ्ट झाले, राईट. राईट. ओके. त्यावेळेचे जॉग्राफर काय म्हटले की एवढे मोठमोठाले लँडफॉर्म, एवढे ह्यूज लँड मासेस, हे कसे ड्रिफ्ट होऊ शकतात. ग्रॅव्हिटी सारखं फोर्स बघा, ज्याला आपण वन ऑफ द विकेस्ट फोर्स म्हणतो, विकर फोर्स आहे ग्रॅव्हिटी. या विकस्ट फोर्समध्ये एवढी शक्ती आहे का की जे कॉन्टिनेंट काय होतील, ड्रिफ्ट होतील, नाही, राईट. ओके. सो हा एक क्रिटिसिझम होता. पुढचा बघा, भूखंड जड आहेत आणि महासागराच्या तळाशी सहज सरकत नाही. त्याचं म्हणणं काय आहे की भूखंड जड आहे आणि ते महासागराच्या तळाशी काय आहे, सहज सरकत नाही. आणि त्या काळातील जे भूगर्भ शास्त्रज्ञ होते, जिओलॉजिस्ट होते, त्यांनी काय सांगितलं की भूखंड काय आहे, अत्यंत जड आहेत आणि महासागरीय खडकावरून सरकणे त्यांचं शक्य नाही. मग हे वेगनार असं कसं म्हणू शकतो की हे भूखंड काय झाले, पॅनतालचा वरती फ्लोट झाले. आता भूखंड तर जड होते, एवढे मोठमोठाले भूखंड ते फ्लोट कसे होऊ शकतात, राईट. ठीक आहे. आणि त्या काळातले भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ काय म्हणायचे की हे भूखंड काय आहे, हे अत्यंत जड असल्यामुळे काय होतात, ते महासागरावरून सरकू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं, राईट. ओके. पुढे बघा की हे जे ज्वारीय शक्ती आपल्याला दिसते, टायडल फोर्स, ज्याची संकल्पना त्यांनी मांडली होती की चंद्र आणि सूर्यामधला जो टायडल फोर्स आहे त्याच्यामुळे पण कॉन्टिनेंट काय होतात, ओके, काय होतात, ड्रिफ्ट होतात, राईट. सो हे टायडल फोर्स याची शक्ती इतकी जास्त आहे का, राईट, की ते भूखंड हलवू शकतात, राईट. ओके. सो हा एक क्वेश्चन मार्क होता की त्याची एवढी शक्ती आहे का, की वेव्हज येतात, वेव्हजनी पाणी, ठीक आहे, याच्या एक टाईड्स येतील, बट हे भूखंड हलू शकतात का, राईट. ते पण एक टाईपचं काय विकर फोर्स आहे, त्यांनी भूखंड हलू शकतात का, हा एक काय होता, खूप मोठा क्वेश्चन मार्क त्या काळी होता, राईट. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये बघा, समकालीन विज्ञानामध्ये, ओके, पुरेशा पुराव्याची कमतरता होते आणि त्या काळी भूगर्भशास्त्रीय तंत्रज्ञान आणि समुद्र तळाचा अभ्यास मर्यादित होता. बघा, तेव्हा एवढं डेव्हलपमेंट झालेली नव्हती आणि समुद्र तळाचा अभ्यास पण नव्हता, राईट. ओके. म्हणजे त्यामुळे हे जे पुरावे होते, वैज्ञानिक काय म्हणायचे की वेगनरचे जे पुरावे आहे हे फक्त कशावरती बेस्ड आहे, हे ऑब्झर्वेशन वरती बेस्ड आहे, निरीक्षणावरती बेस्ड आहे, राईट, प्रयोगावरती नाही. म्हणजे त्याने काही असं प्रयोग केलेला नव्हता, प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स नव्हते. इट वॉज जस्ट बेस्ड अपॉन व्हॉट अजम्पशन. म्हणून त्याला आपण काय म्हणतो कधी कधी, ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट हायपोथेसिस पण आपण ह्या थिअरीला म्हणतो.
इथे एक टाईपचं अजम्पशन होतं, एक टाईपचं काय होतं, एक हायपोथेसिस होतं. त्याच्या आपण म्हणतो ना की मन की बात, की तो आला आणि त्याने आपल्या मन की बात काय केली, लोकांसमोर मांडली. राईट, ठीक आहे. ओके. आणि पाचवं बघा, महासागरे स्थिर आहेत असा समज होता. आणि वेगनरने काय सुचवलं होतं की भूखंड काय होतात, महासागरावरून सरकतात. मग तेव्हा समज होता की महासागर काय आहे, स्थिर आहे, ते हालत नाही. राईट, त्याचा जो तळ आहे हा प्राचीन आणि स्थिर आहे. मग असं कसं होऊ शकतं की भूखंड काय होतात, ते त्याच्यावरती हलू शकतात. हा एक त्याचा क्रिटिसिझम आपल्याला पाहायला भेटतो ह्या थेरीचा. राईट, ओके. लक्षात आलं तुमच्या? राईट. याच्या व्यतिरिक्त अजून एक दोन क्रिटिसिझम आपल्याला या थेरीमध्ये पाहायला भेटतात, की जसं की जे ड्रिफ्टिंग झाली ही मेसोझोईक काळामध्येच का झाली, हा एक खूप मोठा क्रिटिसिझम होता. त्याच्या अगोदर ड्रिफ्टिंग का नाही झाली, मेसोझोईक मध्येच का झाली. ठीक आहे, असे बरेचसे क्रिटिसिझम आपल्याला पाहायला भेटतात जेव्हा तुम्ही एनसीईआरटी वाचाल किंवा स्टँडर्ड बुक्स वाचाल. राईट, सविंदर सिंग सरांचं पुस्तक वाचणार. राईट, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. पुढे बघा की आता झालं क्रिटिसिझमचा पार्ट, बट या थेअरीचं काहीतरी रिलेव्हन्स असेल मित्रांनो. असं नाही की अल्फ्रेड वेगनरने एवढी मेहनत घेतली, खूप सारे आपले स्वतःचे अजम्पशन दिले, हायपोथेसिस लोकांसमोर मांडलं. राईट, बऱ्याच लोकांनी त्याला क्रिटिसाइज केलं, बट तरी या थेअरीचं काय असेल, काहीतरी रिलेव्हन्स आपल्याला पाहायला भेटेल. तर मग तो रिलेव्हन्स काय आहे तो आपण इथे बघू. याच्यावरही प्रश्न येतो. ओके, पुढे आपण तो डिस्कस करणार आहोत. राईट, सो याच्यात पहिला महत्वाचा रिलेव्हन्स काय आहे, की भूगर्भशास्त्रात काय झाली, या थेरीने क्रांती घडवून आणली. बघा, सुरुवातीला जर एखादी गोष्ट होत असेल तर एक क्रांतीच असते ती गोष्ट. राईट, यांनी काय केलं, ही थेरी मांडून एक भूगर्भशास्त्रामध्ये क्रांती घडवून आणली. की वेगनरने फर्स्ट टाइम प्रथमच सांगितले की पृथ्वीचे भूखंड काय आहे, स्थिर नाहीत, म्हणजे ते अस्थिर आहेत, म्हणजे ते काय होतात, सरकतात. मग याच्यामुळे भूगर्भशास्त्राला काय झाले, एक अभ्यासाला एक नवीन डिरेक्शन भेटली, दिशा भेटली. हा सगळ्यात महत्वाचं काय होतं, या थिअरीची एक रेलेव्हन्स होती किंवा अचिव्हमेंट होते. राईट, ऍटलिस्ट लोक विचार करायला लागले की भूखंड हे फिरत असतील किंवा मूव्ह करत असतील. राईट, मग त्याच्यामुळेच पुढच्या थेरीचा उदय झाला ना. आपण पुढे सिरीजमध्ये बघू की सुरुवातीला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आली, त्याच्यानंतर कन्व्हेक्शनल करंट थेरी आली, त्याच्यानंतर सीस फ्लोअर स्प्रेडिंग थेरी आली, आणि त्याच्यानंतर प्लेट टेक्टॉनिक थेरीज आली. राईट, सो असा थेरीचे आपल्याला क्रोनॉलॉजी दिसते. ओके, पुढे बघा. सो प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत आहे, याचा पाया बनवण्याचं काम कोणी केलं, वेगनरच्या संकल्पनेने केलं. जे आज आपण जे बघतो की या प्लेट मूव्ह होतात, आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो, भूकंप येतात, ज्वालामुखी येतात. राईट, याच्या हालचाली आपल्याला समजतात. या हालचाली मित्रांनो आपल्याला कशामुळे समजल्या, कशामुळे समजल्या, की वेगनरनी जी कॉन्सेप्ट मांडली होती सगळ्यात अगोदर, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीज, त्याच्यामुळे आपल्या या हालचाली काय झाल्या, समजल्या. राईट, पुढच्या भूगर्भीय घटनांची समजूत वाढली, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या भूगर्भ घटनाच्या. राईट, ज्या प्लेट्स ज्या असतात, त्या प्लेट्स, लिथोस्फेरिक प्लेट्स, जे जमिनीचे तुकडे असतात, हे कन्वर्ज होतात. त्याला आपण कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट म्हणतो, डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट म्हणतो, ज्याला ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज म्हणतो. मग कन्व्हर्जन्समुळे काय होतं की पर्वत रांगा बनतात हिमालयासारख्या. राईट, सबडक्शन झोन तयार होतो, ज्वालामुखी तयार होतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागल्या. पुढे बघा, जीवशास्त्र आणि जीवाश्माच्या अभ्यासाला काय झाली, मदत झाली. आपण बघितलं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीमध्ये खूप सारे इव्हिडन्सेस आपल्याला पाहायला भेटतात, आणि त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे जीवशास्त्र आणि जीवाश्मशास्त्र याचे वेगवेगळे फॉसिल्स आपल्याला सापडले. राईट, आणि त्याचा अभ्यासाचं एक ऑर्बिट काय झालं, वाढलं. ओके, पुढे बघा, हवामानातील बदल समजले. यांनी काय केले, या थेरीने हवामानात जे बदल होतात तेही आपल्याला समजले, कारण की यांनी जे इव्हिडन्सेस दिले होते, क्लायमॅटिक इव्हिडन्सेस, त्यातही आपल्याला लक्षात आलं की हवामानामध्ये कसे बदल होतात. राईट, ठीक आहे. ओके, आणि लास्ट बघा, खनिज संपत्ती शोधण्यामध्ये काय केलं, या थेरीने आपल्याला मदत केली. सो मित्रांनो, या थेरीचा रिलेव्हन्स आपल्याला खूप जास्त पाहायला भेटतो. इव्हन जेव्हा आपण प्लेट टेक्टॉनिक्स थेरी बघू, त्याच्यामध्ये प्लेट टेक्टॉनिक्स थेरीची जी आयडिया आहे ती पण कशावरती बेस्ड आपल्याला दिसते, ती कॉन्सेप्ट ऑफ पॅन्जिया, म्हणजे पॅन्जियाची कॉन्सेप्ट ही प्लेट टेक्टॉनिक्स थेरीने सुद्धा काय केली होती, काय केली होती, ऍक्सेप्ट केली होती. राईट, ठीक आहे. ह्या थेरीचा एक अजून जर तुम्हाला एक क्रिटिसिझम सांगायचं झालं तर, ही जी थेरी आहे ना मित्रांनो, जर तुम्ही थोडासा याचा चांगला अभ्यास केला, ही थेरी फक्त आपला कॉन्टिनेंटल बद्दल बोलताना दिसते. म्हणजे या थेरीमध्ये आपल्याला शक्यतो ओशनचा रेफरन्स येत नाही की हे ओशन्स कसे बनले. राईट, ओके. सो हे फक्त काय बोलते, कॉन्टिनेंटल बद्दल बोलते की कॉन्टिनेंट काय झाले, सरकले, याच्याबद्दल हे थेरी सांगते. बाकी ही थेरी कुठल्याही गोष्टीबद्दल बोलत नाही. हा एक खूप मोठा याचा काय आहे, क्रिटिसिझम आपल्याला पाहायला भेटतो. ओके, सो नेहमीप्रमाणे आपण लेक्चरच्या शेवटी काय करत असतो मित्रांनो, एक प्रश्न घेतो आणि त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला देत असतो. बघा, हा प्रश्न UPSC 2006चा ऑप्शनला आलेला प्रश्न काय, आपण बघू. क्रिटिकली इव्हॅल्युएट द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट हायपोथेसिस ऑफ अल्फ्रेड वेगनर. बघा, हायपोथेसिस अगेन. राईट, मराठीमध्ये अल्फ्रेड वेगनर यांच्या खंडीवहन सिद्धांताचा, राईट, चिकित्सक मूल्यांकन करा. हे जे सिद्धांत आहे किंवा परिकल्पना आहे, त्याचं आपलं मूल्यांकन कसं करायचं, चिकित्सक म्हणजे काय,
क्रिटिकली इव्हॅल्युएट आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत. बघा या शब्दाचा अर्थ काय होतो, क्रिटिकली इव्हॅल्युएट म्हणजे काय, आपल्या दोन्ही बाजू सांगायच्या आहेत. म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय, निगेटिव्ह आस्पेक्ट काय, आणि त्याच्या दोघांची एक समरी, त्याला फेअर जजमेंट आपण म्हणतो. राईट, त्या दोन्ही गोष्टी आपल्या याच्यामध्ये काय करायच्या आहे, सांगायच्या आहे. राईट. सो नेहमीप्रमाणे आपला जो फॉर्मॅट आहे आन्सर रायटिंगचा, त्यात आपण पहिलं इंट्रोडक्शन लिहितो मित्रांनो. राईट. त्यानंतर बॉडी आपण लिहिणार आणि लास्टला आपण काय लिहिणार, कन्क्लुजन. ओके. सो इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही एक डेफिनेशन लिहा किंवा एक समरी सांगा, एक सुरुवात सांगा. याच्यामध्ये आपण काय सांगू की अल्फ्रेड वेगनर यांनी काय केलं, 20व्या शतकाच्या सुरुवातीस मांडलेली कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी ही भूविज्ञानाच्या इतिहासातील एक काय महत्वाचे आणि वादग्रस्त योगदान ठरले. म्हणजे एक महत्वाची तर होती, पण वादग्रस्त पण होती, कारण की याला खूप सारे क्रिटिसिझम झालेले आपल्याला दिसतात. राईट. ओके. राईट. तो हा एक आपण इथं काय देऊ शकतो, एक इंट्रोडक्शन आपण देऊ शकतो. याच्यामध्ये बघा, मग इथं काय करणार तुम्ही, थोडंसं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी बद्दल ब्रीफली काय करायचं, एक्सप्लेन करायचं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी काय होती. मग त्या डायग्राम्स तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. राईट. तुम्हाला जी डायग्राम काढून दिली की इथं आपला पॅनजे आहे. राईट. आणि सराउंडेड बाय पॅन्थल्स, ही डायग्राम काढा. मग सेकंड स्टेज मध्ये काय करा की हा ब्रेक झाला, हा लॉरिशा झाला आणि हा गोंडवाना झाला, टेथेसी आणि आताचे कॉन्टिनेंट, अशी छोटी डायग्राम तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक पॉईंट तुम्ही लिहू शकता, फोर्सेस रिस्पॉन्सिबल. 4 ते 5 फोर्सेस तुम्हाला मी सांगितलेले आहे, ते इथं काय करायचे, लिहायचे. राईट. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आला, बॉयन्सी आला, टायडल फोर्स आला. राईट. सो असे फोर्सेस तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्या व्यतिरिक्त बघा, जे इव्हिडन्सेस तुम्हाला इथे सांगायचे, पुरावे, त्यात पहिला पुरावा आपण बघितला होता भौगोलिक जुळणी. राईट. परत भूवैज्ञानिक समानता पण असते याच्यामध्ये, जीवाश्म पुरावे पण असतात आणि हवामान पुरावे, तर असे पुरावे आपण इथं देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं आहे, क्रिटिकली इव्हॅल्युएट विचारलेलं आहे, म्हणून आपण काय करू, याच्यामध्ये याचं सकारात्मक मूल्यांकन करू, पॉझिटिव्ह आस्पेक्ट सांगू या थेअरीचा. काय पॉझिटिव्ह आस्पेक्ट या थेअरीचा, पहिला, खंडाच्या हालचालीकडे काय झालं, लक्ष दिलं. आपण बघितलं याचा रिलेव्हन्स मध्ये, ही पहिली थेअरी होती ज्यांनी काय केलं की असं सांगितलं की कॉन्टिनेंट काय होतात, मूव्ह होतात, ड्रिफ्ट होतात. राईट. परत बघा पुढे, विविध घटनांचे त्यांनी काय केले, एकत्रित स्पष्टीकरण देण्याचा काय केला, प्रयत्न केला. ओके. परत भूपृष्ठाच्या स्थिरतेला काय केलं, आव्हान केलं. आणि प्लेट टेक्टॉनिक्ससाठी एक वैचारिक आधार म्हणजे काय, फाउंडेशन तयार करण्याचं काय केलं, काम केलं. मी तुम्हाला सांगितलं ना की प्लेट टेक्टॉनिक्स ही जी आधुनिक थिअरी आहे, याचा बेस कुठे आहे, भूखंड वहनाचा सिद्धांत. राईट. याचा तो बेस आहे. ओके. पुढे बघा, हा एक पार्ट झाला सकारात्मक मूल्यांकन. आपण पुढे जर बघितलं, याच्यामध्ये आपल्याला नकारात्मक मूल्यांकन पण करावे लागेल, कारण की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तो प्रश्न जो आहे तो आहे कशाबद्दल, क्रिटिकली अनालाइज बद्दल. तर नकारात्मक मूल्यांकनामध्ये वहन यंत्रणा, खंडाच्या वहनाचे समाधानकारक काय झालं, कारण दिलेलं नाही. म्हणजे याच्यामध्ये आपलं काय लिहायचं आहे, या थेअरीचं क्रिटिसिझम जे आपण ऑलरेडी वरती डिस्कस केलंय, त्या गोष्टी आपल्याला इथं काय करायच्या, मेन्शन करायच्या. याच्या व्यतिरिक्त ह्या थेअरीचं काय लिहायचं आपल्याला, रिलेव्हन्स. मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा क्रिटिसिझम असतो, क्रिटिकली अनालाइज, तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या थेअरीच्या, निगेटिव्ह गोष्टी, आणि लास्टला त्याचं फेअर जजमेंट किंवा त्या थेअरीचं रिलेव्हन्स आपल्याला लिहावा लागेल. आपण ऑलरेडी रिलेव्हन्स याचा पुढे वरती बघितलेलं आहे. आणि लास्टला तुम्ही इथं काय लिहू शकता, एक निष्कर्ष देऊ शकता किंवा कन्क्लुजन देऊ शकता. निष्कर्ष कसं की या थेअरीला मर्यादा असून एक काय आहे, महत्वाची परिकल्पना किंवा संकल्पना आपल्याला दिसते. राईट. खंडाच्या हालचालीची शक्यता यांनी काय केली, दर्शवली. ओके. परत ह्या थेअरीने प्लेट टेक्टॉनिक्सचा काय घातला, पाया घातला. आणि पुढे वैज्ञानिक प्रगती आणि नवीन कल्पनांना काय केलं, यांनी विरोधाचे काय केले, उदाहरण दिले. राईट. ठीक आहे. म्हणजे नवीन नवीन कल्पना, संकल्पना आपल्याला यायला लागल्या. ओके. ठीक आहे. सो ह्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय केलं, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी एक डिटेल याच्यामध्ये बघितली की याचा पार्श्वभूमी काय, अल्फ्रेड वेगनरच्या संकल्पना कशा, मग त्या पॅन्जिया कसा बनला, पॅन्थालचा कसा झाला. राईट. फोर्सेस कुठले, मग कुठले इव्हिडन्सेस अल्फ्रेड वेगनरने ह्या थिअरीला प्रूव्ह करण्यासाठी दिले. त्याच्यानंतर आपण याचे क्रिटिसिझम बघितलंय, आणि पुढचा पार्ट आपण बघितला याचा रिलेव्हन्स ऑफ द थिअरी. राईट. ठीक आहे. आणि लास्टला आपण एक क्वेश्चन याच्यामध्ये डिस्कस केला. पुढचं जे लेक्चर असणार आहे मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेक्शनल करंट थिअरी आपण डिस्कस करूया. कन्व्हेक्शनल करंट थिअरी जी आर्थर होमने आपल्याला दिलेली आहे. राईट. त्याच्यानंतर आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग थिअरी डिस्कस करणार आहोत, हॅरी एसची. आणि त्याच्यानंतर आपण प्लेट टेक्टॉनिक थिअरी डिस्कस करू. या 4, आणि सुरुवातीच्या आजची जी आपण डिस्कस केली त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. या 4 थिअरी ज्या आहेत या खूप महत्वाच्या थिअरीज आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये टेक्टॉनिक
जिओमॉर्फोलॉजीमध्ये, राईट. ठीक आहे. ओके. सो आपला हा लेक्चरचा पार्ट असेल आणि त्याच्यानंतर आपण ह्या थेरीज झाल्या किंवा आपण कॉन्सेप्ट ऑफ आयसोस्टॅसी काय असते हे आपण शिकू. ओके. ठीक आहे. सो मित्रांनो, आज आपण इथे थांबू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू, नवीन कॉन्सेप्ट डिस्कस करू, राईट. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या जॉग्राफी ऑप्शनल सिरीज जी आहे युट्यूब वरती सगळ्यांसाठी आपण सुरू केलेली आहे, फ्री सिरीज आहे. तुम्ही नक्कीच बघा, तुमच्या सगळ्या मित्रांना हे शेअर करा, राईट. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण एथिक्सची पण सिरीज सुरू केलेली आहे, जीएस पेपर 4. तेही तुम्ही बघू शकतात, राईट. आणि आपण जीएस पेपर 1 ची पण सिरीज चालू केलेली आहे युट्यूबवरती. जीएस पेपर 3 मधला जो एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे त्याचीही लवकरच आपण सिरीज घेऊन येणार आहोत. आणि एन्व्हायरमेंट जो हा कंपोनंट आहे हा आपण खूप डिटेलमध्ये घेणार आहोत इथे, कारण की तो प्रिलिम्सला पण आपल्याला युजफुल ठरेल, राईट. ठीक आहे. सो चला तर मग मित्रांनो, आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर. थँक्यू.